मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आपला नाश्ता टेबलवरती ठेवतो आणि तुम्ही सगळे तन्वीच्या ट्रॅकमध्ये फसत असाल, पण मी नाही फसणार असं बोलतो आणि मी तुम्हा सगळ्यांना दाखवून देईन की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे असं तन्वीकडे बघून बोलतो. आणि कल्पनाला, मम्मा तुला सुद्धा एक ना एक दिवस कळेल की मिसेस सायलींनी सुद्धा नात्यांची तितकीच किंमत आहे की जितकी तुला आहे असं बोलतो. आणि कल्पनाजवळ जाऊन गुडघ्यावरती खाली बसतो आणि मिसेस सायली या घरामध्ये सगळ्यांच्या सोबत जे वागत होत्या ना ते खोटं नव्हतं असं सांगतो. तर तेव्हा तन्वी रागाने, तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं, लपून ठेवलेलं होतं, ते खोटं नव्हतं का? नवरा बायकोसारखे सणवार साजरे करत होता, पूजा करत होता, ते खोटं नव्हतं का असं विचारते. तर तेव्हा अर्जुन रागाने उठून उभा राहतो आणि जस्ट शट युअर माउथ असं जोराने ओरडतो आणि तन्वीकडे बोट करतो आणि हे असं वारंवार बोलून, माझ्या घरच्यांना भडकवू नकोस तू. मिसेस सायलींसाठी या घरामधलं प्रत्येक नातं खरं होतं आणि म्हणूनच त्या पूर्णा आजीला वेळेवरती औषध द्यायच्या असं सांगतो. तर तेव्हा पूर्णा आजीला ज्यावेळेस सायली तिचे पाय दाबत असते तो क्षण आठवतो. तर तेव्हा अर्जुन घरामधल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्या त्या असं म्हणतो आणि प्रतापला, डॅड तुम्हाला जेव्हा बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला होता, अटक झालेली होती, त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मिसेस सायलींनी तुम्हाला सोडवलेलं होतं असं सांगतो. तर तेव्हा प्रतापला ज्यावेळेस पोलीस त्याला अटक करून घेऊन चाललेले असतात तो क्षण आठवतो. तर तेव्हा सायली त्यांच्या आडवी आलेली असते तो क्षणसुद्धा आठवतो आणि तेव्हा अर्जुन, ते तुमचं नातं खोटं होतं म्हणूनच का असं बोलतो. तर त्यानंतर अर्जुन अस्मिताला, तुझ्या जेव्हा कारचा प्रॉब्लेम झालेला होता, आपल्या दारात माणसं आलेली होती पैसे वसूल करण्यासाठी, तेव्हा तुला मिसेस सायलीने हेल्प केली होती ना असं म्हणतो. तर तेव्हा अस्मिताला ज्यावेळेस कल्पनाने तिला बोल सुनावलेले असतात तो क्षण आठवतो की ती सायली का पाठीशी घालत होती तुला की तू 10 लाखांचं कर्ज करून ठेवलेलं आहेस ना असं बोललेलं असतं. तर तेव्हा अर्जुन, ते तुमचं नातं खोटं होतं म्हणूनच का असं विचारतो आणि अश्विनला, तू तर करू नये ते करायला निघालेला होतास, कोणी वाचवलं तुला? तुझ्या वहिनीनेच वाचवलं ना असं म्हणतो. तर त्यावेळेस अश्विनला ज्यावेळेस स्वतःचा तो जीव द्यायचा प्रयत्न करत असतो तेव्हा सायलीने येऊन त्याला थांबवलेलं असतं तो क्षण आठवतो. तर तेव्हा अर्जुन, तुझं नातं खोटं होतं म्हणून केलं का तिने हे असं विचारतो आणि त्यानंतर, आता मला माझ्या फायनल प्रश्नाचं उत्तर द्या. मिसेस सायली माझ्याबरोबर भांडून प्रतिमा आत्याला शोधायला अलिबागला गेल्या. 20 वर्षानंतर पूर्णा आजीची तिच्या मुलीशी भेट घडवली. आपल्या आईवर करावं तितकं प्रेम तिने प्रतिमा आत्यावरती केलं. तिला माणसांच्या मध्ये आणलं, एका लहान मुलासारखं तिला बोलायला शिकवलं. हे सगळं त्यांनी केलं ते तुमच्या सगळ्यांच्या सोबत त्यांचं खोटं नातं होतं म्हणूनच केलं का असं विचारतो आणि तुम्हाला अजूनसुद्धा काही पटत नसेल ना तरीसुद्धा मी प्रयत्न करतच राहीन आणि हे सिद्ध करेन की मिसेस सायली खोट्या नव्हत्या असं सांगतो आणि या घरामधलं तिचं नातं खोटं नव्हतं, काहीच खोटं नव्हतं असं बोलतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा सर्वजण विचारात पडलेले असतात आणि त्यानंतर चैतन्यसुद्धा तिथून निघून जातो. तर इकडे मधुभाऊ खूपच आजारी पडलेले असतात. तर तेव्हा सायली, मधुभाऊ तुमचं अंग अजूनही खूप गरम आहे, आता तरी डॉक्टरांच्याकडे जाऊयात ना असं म्हणत असते. तर नेमकं तेव्हा अर्जुन खिडकीमध्ये येऊन उभारलेला असतो. तर तेव्हा मधुभाऊ, एवढा वेळ सांगूनसुद्धा तुम्हाला पटत नाही का, मला डॉक्टरांच्याकडे जायचं नाही असं बोलतात. तर तेव्हा सायली, पण मधुभाऊ असं दुखणं अंगावरती काढू नका, का हट्टीपणा करताय तुम्ही असं बोलते. तर तेव्हा मधुभाऊ, हट्टीपणा मी नाही तर तुम्ही दोघी करत आहे असं बोलतात आणि मी सांगितलं आहे ना मी डॉक्टरांच्याकडे येणार नाही म्हणजे नाही, डॉक्टरांचा नाद सोडा असं बोलतात. तर तेव्हा कुसुम, मी मऊ भात करते, तुम्ही खाऊन घ्या, मग बघूया डॉक्टरांचं असं बोलते. तर तेव्हा मधुभाऊ दंगाच करू लागतात आणि उठायचा प्रयत्न करत असतात आणि परत खाली पडतात आणि परत खाली पडत असतात. तर तेव्हा अर्जुन आतमध्ये येतो आणि त्यांना सावरतो आणि सावकाश असं म्हणू लागतो आणि परत सायलीला समोर बघून तिच्या डोळ्यामध्ये हरवून जातो. तर तेव्हा सायलीसुद्धा त्याच्याकडे बघून हरवून जाते आणि लाजून बाजूला सरकते. तर तेव्हा अर्जुन, हे काय आहे मधुभाऊ, या दोघी काळजीपोटी तुम्हाला म्हणत आहेत ना डॉक्टरांच्याकडे जाऊयात, मग तुम्ही जात का नाहीत असं म्हणतो आणि कुसुमला एक्झॅक्टली काय झालेलं आहे यांना असं विचारतो. तर तेव्हा कुसुम, ताप आलेला आहे, डोकं दुखत आहे असं सांगते.
तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंच्या डोक्याला हात लावतो आणि अरे बापरे, गरम आहे की असं बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ, तुला ही काय शाळा वाटली का? रोजच्या रोज हजेरी लावायला येत आहेस इथं, असं बोलतात. तर तेव्हा अर्जुन, मी खूप चांगला स्टुडंट आहे ना, म्हणून मी रोज येतो इथं, पण असे काही स्टुडंट असतात असं त्यांच्याकडे हात करतो आणि जे टीचरचं अजिबात ऐकत नाहीत, माहिती आहे का, असं म्हणतो. आणि टीचर म्हणतात ना चला शाळेत, पण ऐकतच नाहीत, रस्त्यावर बसून बोकाड पसरतात, मला नाही जायचं शाळेला असं बोलू लागतो. तर तेव्हा कुसुम मध्येच हसते. तर तेव्हा मधुभाऊ, इच्छा तर अशी आहे की तुझ्या हाताला धरून बाहेर काढावं, पण आता तुझ्यासोबत वाद घालायची सुद्धा ताकद उरली नाही माझ्यामध्ये, असं म्हणतात. तर तेव्हा अर्जुन मधुभाऊंच्या शेजारीच बसतो आणि हे काय ताकदच नाही म्हटल्यानंतर भांडायला मजाच येणार नाही ना मधुभाऊ, असं बोलतो. आणि आपण एक काम करूयात, आपण टाइम प्लीज घेऊयात असं बोलतो. आणि तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन औषधं घ्या, फिट्ट व्हा एकदम, आणि मगच आपल्या भांडणाच्या सीझन 2ला आपण सुरुवात करूयात असं बोलतो. आणि सीझन 2 सुपरहिट फॅन्टॅस्टिक होणार आहे असं बोलतो. तर तेव्हा मधुभाऊ, याचं वागणं मला असह्य होत आहे, याला कोणीतरी हाताला धरून बाहेर काढा असं ओरडतात. तर तेव्हा अर्जुन तिथून उठतो. तर कुसुम, काय चाललेलं आहे तुमचं, असं ओरडायचं नाटक करते आणि तुम्ही निघा असं बोलते. तर तेव्हा अर्जुन तिथून बाहेर जातो आणि खिडकीमधून येऊन, मधुभाऊ मी किती चांगला स्टुडंट आहे ती म्हणाली आणि मी निघालो असं सांगतो. आणि माझ्या बायकोने मला शिकवलेलं आहे, जातो असं कधीच म्हणायचं नाही, येतो असं म्हणायचं असं बोलतो. आणि येतो मधुभाऊ परत असं म्हणून तिथून बाजूला जातो. तर तेव्हा मधुभाऊ खूपच रागाला येऊ लागतात. तर इकडे घरी एक पार्सल घरामध्ये येतं. तर तेव्हा पूर्णा आजी कल्पनाला ते काय आहे असं विचारते. तर तेव्हा कल्पना एक मिठाईचा बॉक्स आहे आणि त्याच्यासोबत एक चिठ्ठीसुद्धा आहे असं सांगते. तर तेव्हा तन्वी, मग वाच ना मामी, आपल्याला सुद्धा कळालं पाहिजे ना मिठाई कोणी पाठवलेली आहे आणि का पाठवलेली आहे असं बोलते. तर तेव्हा कल्पना चिठ्ठी वाचू लागते आणि त्याच्यावरती, अर्जुन सुभेदार, तुम्ही मधुकर पाटीलला जे बेलवरती सोडवलं ना, तेव्हा माझ्या घरी पेढे पाठवलेले होते. आज माझ्याकडून तुमच्यासाठी हे खास पेढे आहेत. माझ्या लेकीचा वात्सल्य मर्डर केससाठी काही संबंध नाही, हे आमच्या वकिलांनी सिद्ध केलं. तोंड गोड करा आणि आता तरी त्या खुनी मधुकर पाटीलची साथ देणं बंद करा, नाहीतर तुमचं तोंड परत कडू व्हायला वेळ नाही लागणार. तुमचा मित्र महिपत चिकरे, असं लिहिलेलं असतं. तर ते ऐकल्यानंतर तन्वी मनातल्या मनामध्ये, अरे वा, महिपतने तर सिक्सरच मारला आहे ना, आता मला सुद्धा सेंचुरी करायला हवी असं बोलते. तर तेव्हा कल्पना हे सगळं काही आहे असं म्हणू लागते. तर त्यावर तन्वी उठून उभी राहते आणि किती हॉरिबल आहे हे सगळं. अर्जुनने त्या सायलीच्या नादाला लागून आमच्या आश्रमाची केस घेतली आणि आज किती महागात पडत आहे ती. महिपतने तर सरळ सरळ धमकीच दिलेली आहे ना असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी, या गुंड लोकांचा संबंध त्या केसमुळेच येत आहे ना, नाहीतर अर्जुनची दुसरी कुठली सुद्धा केस घरापर्यंत आली नाही असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, पण ही केस कोणामुळे इतका त्रास देत आहे हे कळत आहे का तुला, असं म्हणते. आणि ती मुलगी आपल्याला सुद्धा इथं छळतच होती, पण इथं आल्यानंतर किती त्रास दिला आहे तिने तुम्हाला, असं बोलते. तर तेव्हा कल्पना, तिला आपल्या घरामध्ये येऊ दिलं ना, ती माझी फार मोठी चूक झाली, ती आता आपल्याला अशी भोगावी लागत आहे असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी, तुझे हात तर दगडाखाली होते ना कल्पना, आणि आपल्या घरामधलाच मुलगा चुकीचा वागलेला आहे आणि त्यामुळे अशी चिठ्ठी पाठवण्याची एका गुंडाची हिंमत झाली असं बोलते. तर तेव्हा तन्वी, हे खूप डेंजर आहे ना, मी आत्ताच बाबाला फोन करते आणि हे सगळं सांगते. तो कामाला असला म्हणून काय झालं, ते करतील काहीतरी असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी तन्वीला थांबवते आणि अगोदरच रविराज पुण्याहून आलेले नाहीत, तिथे त्यांचं काम चालू आहे ना, त्या कामामध्ये हा व्याप नको अजून, असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, पण तुमची इथं काळजी घेणं ही सुद्धा माझी जबाबदारीच आहे ना, त्या सायलीमुळे हे असले गुंड आपल्या संपर्कात आले आणि त्यांनी उद्या तुम्हाला काही केलं तर, असं म्हणते. आणि हे मला सहन सुद्धा होत नाही असं बोलते. आणि मामी
प्लीज तू पूर्ण आजीला घेऊन आतमध्ये जा, मी बाबाला फोन करते असं म्हणते. तर तेव्हा कल्पना, पण तुझे काही करशील ना ते शांत डोक्याने कर असं बोलते. तर तेव्हा तन्वी, तू एका चुकीच्या मुलीला सून मानलंस ना, त्याची शिक्षा मी तुला होऊ देणार नाही असं म्हणते. आणि यापुढे कुठल्यासुद्धा ऐऱ्या-गैऱ्याचं पत्र घरामध्ये येणार नाही, ते मी बघेन असं बोलते. आणि तिथून निघून जाते आणि बाजूला जाऊन चक्क साक्षीला फोन लावते आणि सुभेदारांच्याकडे पेढे पाठवण्याची तुझी आयडिया भन्नाट होती असं बोलते. तर तेव्हा साक्षी, पेढे पोचले का असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, पेढे पोचले आणि त्याच्याबरोबर चिठ्ठीसुद्धा पोचली. तुला माहिती आहे का, हे सगळं प्रकरण मी सायलीच्या माथी मारलं सुद्धा असं सांगते. तर तेव्हा साक्षी, मी कुणाच्या रात्री कुठं होते हे सिद्ध केलं आहे, त्याचा सायलीसोबत काय संबंध आहे असं म्हणते. तर तेव्हा तन्वी, नसेल सुद्धा, पण केससोबत तर आहे ना असं म्हणते. आणि तसंसुद्धा मी सायलीची इमेज हळूहळू डिस्ट्रॉय करत आहे आणि त्यामध्ये तुमचे पेढे आले ना, मला तेव्हा असं वाटलं की मी 50 पावलं पुढं गेले असं म्हणते. तर तेव्हा साक्षी, अण्णांनी ते पेढे अर्जुनला मिरची झोंबावी म्हणूनच पाठवलेले होते असं सांगते. तर तेव्हा तन्वी, ते सुद्धा होईलच असं म्हणते. आणि आता आपले चांगले दिवस आलेले आहेत, कोर्टाने तुला क्लिअरन्स दिलेला आहे, माझासुद्धा अर्जुनसोबत लग्न होण्याचा मार्ग व्यवस्थित होत आहे असं सांगते. तर तेव्हा साक्षी, पण आम्हाला लग्नाला बोलव असं म्हणते. आणि आता मी येईन का नाही मला माहिती नाही, कारण फायनली माझं रिसॉर्टचं स्वप्न पूर्ण होत आहे. आता मी निर्दोष आहे म्हटल्यानंतर पुढचे सगळे गेट आपोआप उघडतील असं बोलते. तर तेव्हा तन्वी, ऑल द बेस्ट असं म्हणते आणि फोन ठेवून मागं वळते. तर तेव्हा तिथं अस्मिता आलेली असते आणि तेव्हा अस्मिता, मला कळालेलं आहे, तन्वी असं बोलते. तर तेव्हा तन्वी, काय कळालेलं आहे तुला असं विचारते. तर तेव्हा अस्मिता, तू आता रविराज काकासोबत बोलत होतीस ना, मला मम्माने आतमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे त्या पेढे प्रकरणाबद्दल असं म्हणते. आणि ती सायलीवर केवढी चिडली आहे माहिती आहे का तुला असं बोलते. तर तेव्हा तन्वी, साहजिकच आहे ना, असले कुठले सुद्धा गुंड वगैरे आपल्या घरामध्ये पेढे पाठवतात म्हणजे काय असं बोलते. तर तेव्हा अस्मिता, जाऊ देत, या गोष्टीवरून पूर्ण आजीला आणि मामाला कळेल की तू लवकरात लवकर या घरामध्ये सून म्हणून यायला हवीस असं बोलते. तर तेव्हा तन्वी, अस्मिता तुझ्या तोंडामध्ये चॉकलेट आईस्क्रीम पडो असं म्हणते. तर तेव्हा अस्मिता, आहे ना फ्रीजमध्ये, चल आपण खाऊयात असं म्हणून आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे सायली जेवण घेऊन येते. तर तेव्हा मधुभाऊ सायलीला लोणच्याची पोटसुद्धा दे ना असं म्हणतात. तर तेव्हा सायली, काहीसुद्धा काय बोलत आहे तुम्ही, आजारपणात कोण लोणचं खातं का असं बोलते. तर तेव्हा मधुभाऊ, तापाने तोंडाची चव गेलेली आहे ना, लोणच्याच्या सोबत थोडा भातसुद्धा जाईल असं म्हणतात. आणि एका फोडीने काय होणार आहे असं बोलू लागतात. तर तेव्हा कुसुम, वा मधुभाऊ, सायलीला जर ताप आला असताना तर तुम्ही लोणचं खाऊ दिलं असतं का तिला, उलट चांगला रट्टा दिला असता असं म्हणते. तर तेव्हा सायली, बरं मधुभाऊ, मी तुम्हाला उद्या लोणचं देईन, पण एका अटीवर, आता व्यवस्थित जेवायचं आणि माझ्याबरोबर डॉक्टरांच्याकडे चालायचं असं बोलते. तर तेव्हा मधुभाऊ, तुझं लोणचंच नको आहे मला असं म्हणतात. आणि या म्हाताऱ्याचं काय व्हायचं आहे ना ते होईल, पण मी डॉक्टरांच्याकडे येणार नाही म्हणजे नाही असं म्हणतात. तर तेव्हा कुसुम, ठीक आहे, तुमचा ताप उतरवायला देवालाच बोलवावं लागेल असं म्हणत असते. तर इतक्यात बाहेरून अर्जुन जोराने स्पीकरवरून फ्री मेडिकल कॅम्प असं ओरडू लागतो. आणि जनतेसाठी सगळ्यांना आज फ्री मेडिकल कॅम्प आहे, या सगळेजण बाहेर तुम्ही, ताई, काका, आजी, आजोबा या इकडं आणि तुमचं हेल्थ चेकअप करून घ्या. लहान मुलं, तरुण माणसं, सिनियर सिटीजन असं म्हणत असतो. तर तेव्हा सायली बाहेर येते आणि अर्जुनकडे एकसारखी बघू लागते. तर तेव्हा अर्जुन थोडं थांबतो आणि परत, लहान मुलं, सिनियर सिटीजन आणि सिनियर सिटीजनमध्ये लपलेली लहान मुलं, सगळ्यांसाठी हा कॅम्प आहे आणि या कॅम्पचा पुरेपूर फायदा करून घ्या, तुम्ही सगळेच या असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ सुद्धा बाहेर येतात आणि अर्जुनकडे रागाने बघू लागतात. तर तेव्हा अर्जुन, वयस्कर पेशंट ज्यांना मध्ये ताप आलेला आहे पण त्यांना डॉक्टरांच्याकडे जायचं नाही कारण ते खूप हट्टी आहेत, 7 वर्षांची लहान मुलं आणि 70 वर्षांची लहान मुलं, या सगळ्यांसाठी हा फ्री मेडिकल कॅम्प आहे. तुम्ही कुठे सुद्धा जाऊ नका, फक्त घराबाहेर या, डॉक्टर
स्वतः तुमच्या घरी आलेले आहेत असं म्हणतो आणि अजून जोराने प्री मेडिकल कॅम्प असं म्हणू लागतो. तर तेव्हा एक पेशंट तिथं येतो आणि कालपासून खूप जोरात पोटात दुखत आहे असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन, डॉक्टर आहेत ना, करतील ते बरे, कारण पनवेलमधले खूप नामी डॉक्टर आहेत ते असं सांगतो. तर तेव्हा एक बाई तिथं येते आणि डॉक्टरांना मला हल्ल्यासारखा खूप ताप येत आहे असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन, तुम्हाला ताप येतो म्हणजे तुम्ही खूप चिडचिड करता का? कारण फार चिडचिड करू नका, या वयात शांत राहा आणि तुमची मुलं तुम्हाला जे सांगत आहेत ना ते सगळं ऐका, मग तुमचा ताप पळून जाईल असं म्हणतो आणि बाकी औषधं तुम्हाला डॉक्टर प्रदान देतील असं हळू आवाजात बोलतो आणि परत फ्री मेडिकल कॅम्प असं ओरडू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ, सगळ्या जगासमोर तमाशा कसा करायचा ना हे याच्याकडून शिका असं म्हणतात आणि स्वतःची जाऊ द्या पण दुसऱ्याची सुद्धा आबरू वेशीवरती टांगेल हा असं बोलतात. तर तेव्हा कुसुम, मधुभाऊ तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायला नाही म्हणालात ना, तर मग अर्जुनच डॉक्टरांना इकडे घेऊन आला आहे असं बोलते आणि सगळ्या चाळीसाठी घेऊन आलेला आहे असं म्हणते आणि हा काय फालतूपणा आहे असं मधुभाऊ रागाने बघितल्यावरती शब्द बदलून बोलते. तर तेव्हा मधुभाऊ, भंपकपणा आहे हा असं कुसुमला म्हणतात आणि मी असा बोलणारा नाही असं बोलत असतात. तर तेव्हा अर्जुन, तुमचं आजारपण गायब होईल ते सांगत आहे मी इथं, औषध घ्या, फ्री मेडिकल कॅम्प आहे असं म्हणू लागतो. तर तेव्हा मधुभाऊ आतमध्येच निघून जातात. तर तेव्हा अर्जुन त्या दोघींना इशारा करतो आणि दोन्ही वॉर्डबॉयला आपल्या जवळ बोलवतो आणि त्यांच्या कानामध्ये मधुभाऊंना घेऊन यायला सांगतो. तर तेव्हा ते दोघेजण आतमध्ये जातात आणि मधुभाऊंना, चला काका औषध घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून खेचत बाहेर घेऊन येऊ लागतात. तर तेव्हा मधुभाऊ, मला काहीच झालेले नाही असं म्हणत असतात आणि सोडा मला, कोण सांगत आहे म्हणून का घेऊन चाललेला आहे मला असं बोलत असतात. तरी सुद्धा ते दोघे खेचत त्यांना घेऊनच येतात आणि त्यांना बेडवरती झोपवतात. तर तेव्हा अर्जुन, ज्यांना ताप आलेला असेल ना त्यांनी अगोदरच डॉक्टरांना दाखवा, या वयामध्ये ताप खूप वाईट असतो आणि औषधं घ्या आणि बरे व्हा असं म्हणून हसू लागतो आणि डॉक्टर प्रधान हट्टीपणाचं सुद्धा औषध देतात ते सुद्धा घ्या असं म्हणतो आणि सगळ्यांनी घ्या म्हणजे त्याने तुमच्या घरच्यांच्या डोक्याला ताप होणार नाही असं बोलतो. तर तेव्हा डॉक्टर मधुभाऊंच्या तोंडामध्ये थर्मोमीटरच लावतात आणि त्यांना तपासू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये डॉक्टर कुसुमला काळजी करण्यासारखं काही नाही, व्हायरल आहे, माझ्यासमोर पहिला डोस घ्या आणि घरी जाऊन आराम करा असं मधुभाऊंना सांगतात आणि तेव्हा मधुभाऊ, गोळ्या नको आहे म्हणून सांगितलं आहे ना असं बोलतात. तर तेव्हा कुसुम डॉक्टरांना, माफ करा डॉक्टर, आमच्या मधुभाऊंना गोळ्या घ्यायला आवडत नाही असं बोलते. तर तेव्हा अर्जुन, अरे वा, बेस्टच आहे, ज्यांना औषध नको असतील ना त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे इंजेक्शन असं म्हणतो. तर तेव्हा मधुभाऊ अजूनच घाबरू लागतात. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.